आई तुळजाभवानीला घाम येतो म्हणून उन्हाळ्यामध्ये भक्तांची ती देवी राहत नाही, ती आई बनते. हो मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी जुनी परंपरा ऐकून तुमच्या अंगावरती काटाईल. कारण इथे देवी फक्त देवी राहत नाही, तर ती प्रत्येक भक्तांची आई बनते. उन्हाळा सुरू झालाय आणि त्या तापमान इतका वाढले की घराबाहेर पाऊल ठेवणेही वाटत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, या कडक उन्हाचा त्रास आई तुळजाभवानीला मातेला होऊ नये म्हणून आज ही मंदिरातील एक अनोखी सेवा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पारंपरिक पद्धतीने आई तुळजाभवानीला हाताने पंख्याचा वारा घालण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा चैत्र महिन्यापासून मृग नक्षत्रापर्यंत चालते. दररोज दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आईला चांदीच्या दांड्याने पंख्याने वारा घातला जातो. ही पवित्र सेवा पलंगे कुटुंबाकडे सोपवण्यात आली आहे आणि ते आजही अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने आणि परंपरेने ही सेवा जपत आले आहेत. उखळत्या तापमानामुळे आईला नैवेद्य म्हणून थंडगार लिंबू सरबत दाखवलं जातं. त्याचसोबत विविध फळे आणि पेढ्याचाही नैवेद्य अर्पण केला जातो. पूर्वीच्या काळात ना पंखे होते ना AC, म्हणून भक्त स्वतःच्या हाताने देवीला वाऱ्या घालायचे आणि हजारो वर्षापासून चालत आलेली ही भक्ती आजही तितक्या श्रद्धेने जपली जाते. विचार करा मित्रांनो, पंख्याचा वारा घालणे ही फक्त परंपरा नाही, तर ती एका भक्ताची खरी ओळख आहे. जिथे गाभाऱ्यात बसलेली देवी भक्तांसाठी फक्त देवी राहत नाही, तर ते चक्क स्वतःची आई बनते. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.